आज मी तुमच्यासाठी कैरीच्या झटपट होणाऱ्या लोणच्याची रेसिपी घेऊन आली आहे। हे लोणचे अगदी 5 मिनिटात घरातलेच थोडेफार मसाले वापरून तयार होते। आपण हे लोणचे तेल व गूळ न वापरता बनवणार आहोत, त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही। 3-4 दिवस छान राहतं। बाहेर स्टोर करायचं असेल तर आपल्याला याला फ्रीज मध्ये ठेवावं लागेल। आज आपण झटपट तयार होणारं लोणचं बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक आंबा घेतलाय, त्याला धुवून घेतलाय। आता मी त्याची सालं काढून घेणार आहे। सालं काढले नाही तरी चालतात, पण मी थोडं याला काळपट हे आहे म्हणून मी साल काढून घेते। सालं काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। आता हे बघा सालं काढून घेतले, आता याच्या फोडी करून घेते। मीडियम करते, एकदम मोठ्या पण नाही एकदम छोट्या पण नाही। मोठा आंबा आहे। अशा प्रकारे फोडी करून घेतल्या। हे एकदम झटपट होणारा 5 मिनिटात इन्स्टंट आपण डेली खायसाठी ताजं लोणचं बनवतोय। यात मी तेल वगैरे वापरणार नाहीये, फक्त मसाले वापरून बनवायचं। हे 8-15 दिवस छान टिकतं। ताजं ताजं चवीला खूप छान लागतं। बघा, आता मी इथे मीठ टाकून घेते। इथे मी जाडं मीठ घेतलंय, लाल तिखट, हळद, थोडासा हिंग। इथे मी 1 चम्मच सोप घेतले आहे, जिरं आणि मेथी घेतली। हलकंसं गरम करून घ्यायचं, एकदम जास्त नको, म्हणजे मसाला चांगला फ्लेवर देतात। आणि आता आपण जाडसर पावडर बनवून घ्यायचं, याने लोणच्याला एक छान चव येते। इथे मी एक बत्ता घेतलाय, खलबत्ता। आपले हे मसाले थंड झाले, आता याला मस्त असं रगडून घ्यायचं। याला हलकंसं असं प्रेस केलं तरी ते छान भाजलं गेल्यामुळे त्याचं पावडर होतं। एकदम बारीक करायचं नाही, असं जाड करायचं। तुम्ही हे नसेल तर मिक्सरला पण थोडं जाडसर वाटून घेऊ शकता। अशा प्रकारे अर्ध पावडर झालंय आणि अर्धवट मसाले क्रश झाले। बरोबर, आता आपण हे आता जे टाकलं ना तिखट, हळद वगैरे, त्यात हे मसाले घालायचे। यामुळे एकदम मस्त चव येते लोणच्याला। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आपलं झटपट होणारं लोणचं तयार आहे। तुम्हाला जर गोड चव आवडत असेल तर यात थोडा गूळ घातला तरी चालेल, नाहीतर हे असंच खूप छान लागतं चटपटीत चवीला। तुम्ही एकदा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा। सगळे मसाले छान कोट झाले, त्याला झाकून ठेवून द्यायचं। सकाळी आपलं लोणचं तयार होतं। आता आपण बघूया लोणचं तयार झालंय का ते। तुम्ही इथे बघू शकता किती छान रस्सा सुटलाय। आपण एकदम कमी मसाले वापरून, तेल न वापरता इन्स्टंट लोणचं बनवलंय। हे चवीला खूप छान लागतं आणि तेल नसल्यामुळे कोणीही खाऊ शकतं। तर अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा। खूप छान खार पण सुटतो आणि रस्सा पण सुटलाय बघा, रात्रभर झाकून ठेवल्यामुळे। तर माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।